सर्वधर्म समभाव संदेश देणारे साईबाबा पायी पालखी अंबाजोगाई ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचं अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा शहरात उत्साहात स्वागत करण्यात आलं। सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे साईबाबा पायी पालखी अंबाजोगाई ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचं नेवासा शहरात उत्साहात स्वागत करण्यात आलं। साईबाबा पायी पालखी नेवासा शहरात आल्यानंतर बस स्थानक चौकात रिक्षा संघटनेच्या वतीनं कचरू राजगिरे, बाळासाहेब तांबटकर, नितीन नागपुळे, बाळासाहेब आढाव यांनी स्वागत केलं। तर ग्रामपंचायत चौकात नेवासा शहर प्रेस क्लबच्या वतीनं शंकर नाबदे, सुहास पठाडे, मोहन गायकवाड, मकरंद देशपांडे, पवन गरुड, सुधीर चव्हाण यांनी स्वागत केलं। त्यानंतर 300 भाविकांसह पालखी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात जाऊन पैस खांबाचं दर्शन घेतलं। त्यानंतर ज्ञानेश्वर मंदिरातून सायंकाळी 6 वाजता पालखीनं मुक्कामाच्या ठिकाणी साईनाथ नगरकडे प्रस्थान केलं। सर्वधर्म समभावाचा संदेश साईबाबांनी दिला। तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या पालखीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत, असं पालखीचे अध्यक्ष गोकुळ वैष्णव यांनी सांगितलं। नमस्कार, माझं नाव अमोल अंधारे, मी या पालखीचा सदस्य आहे। तर ह्या पालखी 23 वर्ष झालेलं आहे अंबाजोगाईवरून निघाली। तर ह्या पालखीमध्ये पहिले 8 वर्षे असं झालेले भरपूर त्रास झालेला होता। साईच्या कृपेने आता सगळं सुखी आणि समाधानी चालते पालखी। दरवर्षी 400-500 पब्लिक हे असते ह्या पालखीमध्ये। आणि त्यातनं विशेष म्हणजे मराठवाड्याची जी पहिली मानाची पालखी आहे ती मराठवाड्यातनं पहिल्यांदा निघते आहे। धन्यवाद, साईराम। नमस्कार, मी अनिल सोनवणे। ही अंबाजोगाई ते शिर्डी ही पायी पालखी सोहळा गेले 23 वर्ष झालं हा निघतोय आणि आज माऊलीच्या पावनभूमीमध्ये हा पालखी सोहळा इथे आलेला आहे। आणि हा पालखी सोहळा 22 जानेवारीला निघाला आहे आणि हा मराठवाड्यातली मानाची पालखी म्हणून नावाजलेली पालखी आहे। आणि हा पालखीचा जो टप्पा आहे, रोज कमीत कमी दिवसाला 30 किलोमीटर आमचं पायी चालणं असतं। मी स्वतः पुण्याहून आलेलो आहे, कारण की मला तसा अनुभव आहे। ही पालखी अंबाजोगाई निघते, पण मी खास या पालखीसाठी पुण्याहून अंबाजोगाईला येतो। आणि ही जी पालखी ही साईबाबांची आहे, सर्व धर्म समभाव ही ज्यांनी संदेश दिला ह्या बाबाची पालखी। आणि असंच ह्या पालखीचं वरचेवर सगळ्यांना ह्याचा संदेश पोहोचावा हेच उद्देश ह्या पालखीचा आहे। आणि जे आमचे अध्यक्ष आहेत गोकुळ वैष्णव यांनी ते उपक्रम चांगल्या रीतीने राबवलेला आहे। आणि असाच साईबाबांच्या चरणी प्रार्थना आहे की असाच हा सोहळा वरचेवर वाढत जावा। साधारण ह्या पालखीचं जे अंतर आहे की 310 किलोमीटर आहे टोटल। अंबाजोगाई ते शिर्डी हे अंतर 310 किलोमीटर आहे। हा अंतर आम्ही 10 दिवसाच्या आतमध्ये पार करू। प्रतिनिधी काका नरवणे, NTV न्यूज, कुकाना।